हॅलो, स्वागत आहे तुमचं प्रिया स्वयंपाकघरमध्ये. तर आता नवरात्री सुरू होणार आहे. प्रत्येक घरामध्ये प्रत्येकजण हा उपवास पकडणार आहे. तर त्यासाठी आपण पटकन आणि झटपटीत होईल अशी साबुदाण्याची खिचडी बनवूयात. चला तर मग. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे. मी एक मोठा बॉल भरून साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. मी 5 तास साबुदाणा भिजवलेला आहे. तुम्ही रात्रभर देखील भिजवू शकता. आता नंतर मी एक मोठी वाटी भरून शेंगदाणे भाजून त्याला मिक्सरमधून काढलेले आहेत. आणि मी मीडियम साईजचे 2 बटाटे ह्या इथे कापून घेतलेले आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ, 3 ते 4 मिरच्या, तूप आणि 1 चमचा जिरे. तर चला आपण सुरुवात करूयात बनवण्यासाठी. तर कढईमध्ये सर्वप्रथम आपल्याला तूप टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे आपल्याला. त्यामध्ये लो फ्लेमवरच आपल्याला तूप हे मेल्ट करून घ्यायचं आहे. जर आपण गॅस फुल केला त्यानंतरनं जर मग तूप हे आपलं करपतं. त्यानंतरनं आपण तुपामध्ये चिरलेला जे बटाटा आहे तो टाकूयात. तो टाकल्याच्या नंतरनं आता तो जो बटाटा आहे त्याला आपण एकत्र करून घेऊयात आणि छान असा मंद आचेवर आपल्याला त्याला एकदम फ्राय करून घ्यायचं आहे तुपामध्ये, एकदम हलक्या हाताने हलवत. आता इथं तुम्ही बघू शकता की याचा कलर थोडासा असा वेगळा आहे, म्हणजे पांढरा ह्याच्यामध्ये. पण जसं तो फ्राय होतो याच्यामध्ये तुपामध्ये तसं त्याचा कलर बदलत जातो. आणि आता बघा मी इथं जर कट करते ना बटाट्याचे काप, तेव्हा ना असं हार्ड जातं आहे. पण जेव्हा बटाटे सॉफ्ट होतात ना, म्हणजे जेव्हा बटाटे पूर्णपणे फ्राय होतात तेव्हा ते इझिली तुटतात. मग इझिली तुटतात कारण की ते एकदम मस्त फ्राय होतात तुपामध्ये. त्याच्यामुळं आणि तुम्ही ह्या ठिकाणी उकडूनसुद्धा बटाटे घेऊ शकता ॲज पर युअर चॉईस. जर तुम्हाला खूप घाई असेल आणि पटपटमध्ये काहीतरी करायचं असेल तर त्या टायमिंगला तुम्ही हे ऑप्शन वापरू शकता. मस्त बटाटे चिरून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये तुपामध्ये एकदम लालसर होईपर्यंत असे फ्राय करून घ्यायचे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता बटाट्याचा कलर असा चेंज होतो आहे आणि मी जेव्हा कट करते तेव्हा ते इझिली चेंज होतं आहे. म्हणजे आपले बटाटे चांगलं पूर्णपणे एकदम व्यवस्थित असे फ्राय होत आहे तुपामध्ये. कंटिन्युअसली तुम्हाला तसंच करायचं आहे, एकदम हलवत आणि बारीकच गॅस ठेवायचा आहे ह्या ठिकाणी, म्हणजे एकदम छान असे बटाटे फ्राय होतात. त्यानंतर ना त्या बटाट्याचा कलर ह्या ठिकाणी चेंज झालेला आहे. तर आपण बटाटे हे काढून घेऊयात एका बॉलमध्ये. तर ह्या ठिकाणी मी बटाटे असे काढून घेतलेले वाटीमध्ये तुम्ही बघू शकता. ह्या ठिकाणी सगळे काढून घ्यायचे आहे. इथे तूप जेवढं आहे मी तेवढंच ठेवलेलं आहे. तुम्ही अजून ॲड पण करू शकता ॲज पर युअर चॉईस. त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी जिरे टाकायचं आहे 1 चमचा. जिरे टाकल्याच्या नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि त्याला थोडेसे जिऱ्याला असं लालसर कलर येईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जिऱ्याचा मस्त अशी फोडणी बसली की छान असा वास यायला लागतो. त्यानंतर आपल्याला 3 ते 4 मिरच्या टाकायच्या आहे. तुम्ही ह्या ठिकाणी जर तुम्हाला जास्त तिखट खायची सवय असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी 5 ते 10 मिरच्या पण यूज करू शकता. मी ह्या ठिकाणी 5 मिरच्या यूज केलेल्या आहेत. तर आपल्याला मिरच्याही चांगल्या तुपामध्ये भाजून घ्यायच्या आहे. त्याचा चांगला तडतडूस्तवर आणि त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता आता कलर चेंज होतो आहे मिरच्यांचा आणि तडतडत पण आहेत. चांगलं मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये आणि त्यानंतर आपण आता साबुदाण्याचे खिचडी म्हणजे जो भिजवलेला साबुदाणा आहे तो आपण टाकणार आहोत. ह्या ठिकाणी साबुदाणा टाकल्याच्या नंतर आपल्याला एक पूर्ण मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण एकत्र सगळं मिरची परत जिरे परत तूप सगळं एकत्र झालं पाहिजे चांगलं. तुम्ही कढईला धरून असं करू शकता. इथे बघू शकता मी सगळं एकत्र केलेलं आहे. तशाच प्रकारे तुम्हाला देखील करायचं आहे. जर तुपामध्ये सगळा साबुदाणा मिक्स झाला तर अजूनच चव छान येते.
मस्त असं छान मऊसूत असा आपला साबुदाणा मिक्स करून घ्यायचा. एकत्र झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण जे फ्राय केलेले बटाटे आहेत तुपामध्ये ते टाकायचे. ते टाकल्याच्या नंतर पुन्हा परत एकदा आपल्याला सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या बटाट्याला सुद्धा आपल्या जे आपण मिरची आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे त्याची टेस्ट लागली पाहिजे. तर आपण चांगला एकत्र करून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूयात. आणि जेवढा जास्त कूट शेंगदाण्याच्या खिचडीमध्ये असेल तेवढा जास्त टेस्टी आणि छान खिचडी अशी आपली लागते. तर मी ह्या ठिकाणी काय केलेलं आहे की मस्त बारीक असे खरपूस असे शेंगदाणे भाजून घेऊन मिक्सरमधून काढून मग त्याचा कूट केलेला आहे. पण तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता की मी शेंगदाणे हे जाडसरच ठेवलेले आहे. कारण की शेंगदाणे एकदम बारीक नाही करायचे, त्याला थोडेसे असे जाडच ठेवायचे. म्हणजे असे एकदम असे पीठ कसं करतो आपण भाजीला लावण्यासाठी तसं नाही करायचं, जाडच ठेवायचे आपण. त्याने टेस्ट छान येते. आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्याच्यानंतर बघा अशा प्रकारे आपली साबुदाणा खिचडी तयार आहे. आणि तुम्ही सर्व करू शकता मस्त छान. ह्याला तुम्ही तुपासोबत, ह्याला तुम्ही दहीसोबत एन्जॉय करू शकता किंवा लिंबू टाकून मस्त एन्जॉय करू शकता. एकदा नक्की ट्राय करा. एकदम सुंदर आणि एकदम छान चवीला एकदम चवदार अशी साबुदाणा खिचडी तयार आहे. आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनच्या बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. तर सर्वांनी एकदा ट्राय करून नक्की बघा. मस्त आपली साबुदाणा खिचडी झटपटीत होणारी तयार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.